नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज पाहणार आहोत की आरोग्य विभागाची नवीन जी अपडेट आहे, त्याच्यामध्ये आरोग्य विभाग भरती आज नवीन जी-आर जो प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यामध्ये एकूण 5,223 पदे नव्याने निर्माण केली आहेत. आता हे बघा जी-आरमध्ये आपण पाहूयात. राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत. म्हणजे जी बांधकाम आहेत 50% पेक्षा जास्त झालेली, त्याकरता पदनिर्मिती करण्याबाबत हा जी-आर आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग. ओके. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, की प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भ क्रमांक 4 ते 17 अन्वये तसेच विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास अथवा आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम 50% व त्यापेक्षा अधिक पूर्ण झालेले आहे, म्हणजे ज्या आरोग्य संस्थेचे बांधकाम किती 50% पेक्षा जास्त झालेले आहे. शासन निर्णय 18 मधील अटी आधारे अशा उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या 259 रुग्ण संस्थांसाठी आवश्यक पदाच्या आकृतिबंधास उच्चतर सचिव समितीने मान्यता दिली आहे. रुग्णालय एकूण किती आहेत? तर ते आहेत 259. ओके. सबब राज्यातील ग्रामीण भागातील जनतेस रुग्णसेवा उपलब्ध नवनिर्मित श्रेणीवर्धित रुग्ण संस्थांसाठी संदर्भ 1 ते 3 अन्वये निश्चित आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय आहे तो पहा. राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 ते 3 मधील पदांच्या आकृतिबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदापैकी, आता हे महत्वाचं आहे बरं, इथं पदे 7,955 पदापैकी वेळोवेळी उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेली 2,732 पदे वगळून मंजूर केलेली 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता लवकरच मित्रांनो हे 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच ही 5,223 पदे लवकरच भरली जातील. तर आपण प्रतीक्षा करूयात की लवकरात लवकर ही पदे भरण्यात यावीत. तर अशाच प्रत्येक अपडेटसाठी बरं आपण सोबत-सोबत एक जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये कोणते-कोणते समजा वैदिक पदे आहेत तीही पाहून घेऊयात. आता हे बघा, जिल्हा रुग्णालय ठाणे त्यामध्ये त्यांनी आता कोणती-कोणती पदे आहेत तर पाहू शकता तुम्ही. वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, बद्धीकरण शास्त्रज्ञ, पुन्हा हे बघा परिसेविका, अधिपरिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी यामध्ये वेगवेगळी पदे आहेत. हे बघा सफाई कामगार, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी अशी एकूण किती आहे ठाण्यामध्ये तर 33 पदे आहेत. ओके. आता त्याच्याखाली नाही पूर्ण अजून त्यात दुसरी पदे आहेत ती एकूण किती 111 पदे आहेत. आता त्यामध्ये आता दुसरा जिल्हा पाहायचा म्हणलं तर हे बघा बीड एक पाहूयात. तर बीडमध्ये सेम 30 पदे आहेत. त्याच नावाची पदे आहेत. तर त्याची एकूण किती जागा आहेत? तर त्याच्या आहेत 113 जागा. अशा 5,223 पदे नव्याने निर्माण केली आहेत. ती लवकरच भरली जातील. अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा राजगुरू मंत्रा या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.